मित्रांनो, मी आज पुन्हा एका नवीन व्हिडिओसहित एका नव्या रिझल्टसहित मी तुमच्यासमोर आज हजर झालेले आहे. तर मित्रांनो, मी जसं 2 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता, तसाच आजही जो हा व्हिडिओ आहे हा पॅरालिसिसची पुढची स्टेज किंवा लकव्यामधील जी पुढची स्टेज असते, त्याला जी-बी सिंड्रोम असं म्हटलं जातं. पॅरालिसिसमध्ये काय होतं, की व्यक्तीची वन साइड पॅरालाइज होते. पण ह्या व्याधीमध्ये जी व्यक्तीची दोन्ही साईड असतात त्या पूर्ण निकामी झालेल्या असतात. असाच एक अप्रतिम असा रिझल्ट मी आज तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे. तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओकडे वळूयात. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटला तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर. नमस्कार. तुमचं नाव कसं म्हटले? माझं नाव भारत हिरे आहे. राहायला कुठं तुम्ही? कनेरीमध्ये. तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. जिल्हा कोल्हापूर. बरं, काय त्रास तुम्हाला झाला आहे? सुरुवातीला मला डाव्या साईडचा हात आणि पाय जड जड वाटत होता. बरं, किती महिन्यांपूर्वी? 2.5 महिने झाले आता. 2.5 महिने म्हणजे आता आज तारीख किती आहे? जवळपास 5/4/2024 म्हणजे 2.5 महिन्यां म्हणजे थोडक्यात 2024च्या सुरुवातीला जानेवारी फेब्रुवारीमध्ये म्हणजे 2-2.5 महिन्यांपूर्वी तुम्हाला हे त्रास चालू झाला. ठीक आहे. आणि मग तुम्ही 2 दिवसामध्ये पूर्ण तुमचं पाय आणि हात पूर्ण काम करणार. आता तुम्हाला त्या बेडवरनं स्वतः उठून येता येत नाही. हात उचला बघूया. त्याच्यावर उचलत नाही. बरं, इकडं ही सायकल तुम्हाला इकडे सर करा. ही सायकल ही तुम्ही 2-2.5 महिन्यांपासून वापरत आहे. आता ही तुमच्या हालचाली करण्यासाठी घरातली किती माणसं आहेत? आता सोबतीला तुमच्या दोघं जण तुम्हाला लागते, तर त्याच्यावर तुम्हाला हालचाल करता येत नाही. ठीक आहे. आणि औषधं तुम्ही आता 2.5 महिने इंग्लिश औषधं घेतली, काय फरक नाही आहे? ठीक आहे, ओके. बरं, आज औषध घेऊन आपण किती दिवस झाले? 25-26 दिवस झाले. 25-26 दिवस. 26 दिवसामध्ये पूर्वी आपण हालचाली हे बघितलेले आहेत. आज हाताची हालचाल दाखवा बघू तुमच्या. हां, एका साईडला होत आहे तुम्ही असं. पाय जरा हलवा बघू तुमचे. हे पाय पूर्वी हलत होते काय? 25 दिवसापूर्वी हलत होते? नाही आहे. अंगाची हालचाल होत होती? नाही, अजिबात नाही. 25 दिवसामध्ये तुम्हाला किती टक्के फरक वाटतो? 25-30% तर आरामात फरक वाटतो. 30% आरामात वाटतो. बाकी औषधांना त्रास काय? त्रास काय नाही, पण झोप लागत होता, झोप लागते. हां, बाकी काय त्रास काय नाही. काय नाही. भूक बीक सगळं व्यवस्थित आहे? टॉयलेटला वगैरे व्यवस्थित साफ होतं ना? तहान ते असं काय व्यवस्थित लागते? लागते. त्रास इतर काय नाही आहे? इतर काय नाही. ठीक आहे. अंग एकदम हलकं वाटतं? वाटतं ना? ठीक आहे, ओके. आज तारीख आहे 4, महिना आहे मे. पुढच्या 4 जून पर्यंत तुम्ही निश्चित उठून बसणार, असं वाटतंय का नाही तुम्हाला? आज औषध चालू करून बरं किती 50 दिवस झाले, बरोबर? आज तारीख आहे 31/5/2024. बरोबर 50 दिवसापूर्वी आपण औषध चालू केली होती. त्यावेळी तुम्हाला असं उभं राहता येत होतं? नाही आहे. अंगाची हालचाल वगैरे काय नव्हती. आता किती वेळ तुम्ही असं उभं राहू शकताय? 5 मिनिटं. ही तुमच्या औषधात घेतल्याची प्रगती आहे. आता ॲलोपॅथिक औषध कुठलीही चालू नाहीत. बाकी फिजिओथेरपी काय चालू आहे? काहीच नाही. फक्त आपली औषधं घेताय तुम्ही. आज तारीख 27 ऑगस्ट ना? 27 ऑगस्ट 2024. बघा आमचे पप्पा चालवलेत. त्यांचे 3 दावे चालते. मामी कोथमीर आहे? नाही. बस सोड भया.
अरे कुत्र्या धर चुकून तोल जायचं नाही नाही बघा बघा या तिकडे चालला मामी बघितलं का नाही बघितलं मग मी तर उठून आलोय बघ आत म्हणून ते साईडला जाते रे जरा तरी पण भरपूर झाली थोडा ते ओम्यावर भरोसा नाही म्हणून मी उठून आत आले भीती वाटते रे सरळ असलं की नाही चालला बरं वाटते रे हा. हे इथले इथं म्हटलं की नाही कॉर्नरला किती वेळ जरा मी भीती वाटते पुढे बसलो होतो पडून तिथं आता साईडला भिंत असते ना तिथं आहे ना. इथं आधी बॅग तुटर मग काय सोड भैया सोड भैया भैया सोड भैया सोड काय तुटर मग भैया सोड ना हे बघा, आमचे पप्पा स्वतः चालतेत. घराला कुठे जात धरायला पण लागत नाही हे बघा, हुशार आमचे पप्पा कसे ह्यो चालायचे. काय तर मध्ये उडी मारते मला भीती वाटते म्हणून आलोय. मावशीला पाठवू का व्हिडिओ? त्या साईडला भिंत असते की नाही हात लावायला चालते तिकडं मध्ये काय नसते की नाही सरळ असलं की नाही तर जरा चांगलं होते सवय पाहिजे काय मी दादा शिकवले तुटर मला हार्ड वाटते कसलं मार्केट काय